बारामतीत पोटनिवडणूक आणि महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद. नेमकं घडतंय तरी काय? एकीकडं बिनविरोध निवडणुकीची चर्चा, तर दुसरीकडं मित्रपक्षाचंच एकामेकाविरोधात उमेदवार देण्याची तयारी. बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेले बारामती विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार बारामती आणि राहुरी या दोन मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांना आव्हान करत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये अशी भूमिका मांडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना उभाटा गटाकडूनही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होईल का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये काँग्रेसने वेगळीच भूमिका घेतल्याचं समोर आले आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांनी स्पष्ट केलं आहे की बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस स्वतःचा उमेदवार देणार आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणं आहे की आघाडीमध्ये कायम काँग्रेसनेच तडजोड करायची आणि इतर पक्षांनी फायदा घ्यायचा हे योग्य नाही. यामागे आणखी एक कारण सांगितलं जात आहे. येऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी देताना काँग्रेसला विचारण्यात आले नाही, अशी नाराजी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बारामतीत काँग्रेस आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला जाणार नाही, असे संकेत मिळत आहे. सध्या बारामती मतदारसंघात 8 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता कमी होत चालली आहे. काँग्रेसने स्पष्ट केलं आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट निवडणूक लढणार नसेल, तर काँग्रेस स्वतःचा उमेदवार मैदानात उतरवेल. दुसरीकडे राहुरी मतदारसंघात वेगळीच परिस्थिती आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राजक्त तनपुरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे. एकूणच पाहता बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. बिनविरोध निवडणुकीची चर्चा आता मागं पडताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. आता प्रश्न असा आहे की काँग्रेस आपला उमेदवार जाहीर करणार का? शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा सुनेत्रा पवार यांनाच मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार की थेट लढत पाहायला मिळणार? या सर्व घडामोडीमुळे बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुका राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. पुढील काही तासात कोणता पक्ष काय भूमिका घेतो, यावरच या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे की मन मोठं करा आणि बारामती विधानसभा निवडणूक ही बिनविरोध करा, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आता बारामतीमध्ये निवडणूक बिनविरोध होती की निवडणूक होती, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तर मंडळी, बारामती पोटनिवडणूक ही मध्ये बिनविरोध व्हायला पाहिजे की नाही, हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.